आजच मुंबई उच्च न्यायालय शिपाई पदाची एक्झाम झाली. पण सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे. पेपर कसा गेला? कट ऑफ किती जाईल? आणि आपलं सिलेक्शन होईल का? काही स्टुडंट्स पेपर देऊन बाहेर आले आणि म्हणाले, पेपर इझी होता. पण काहींच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होतं. आणि खरं सांगायचं तर, आत्ता प्रत्येकाच्या मनात एकच चाललंय. मी जे अटेम्प्ट केलं ते पुरेसं आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रावीस करिअर अड्डावर. आज आपण डिस्कस करणार आहोत मुंबई उच्च न्यायालय शिपाई पदाची आज झालेली एक्झाम, स्टुडंट्सचे रिअल क्वेश्चन्स, एक्सपेक्टेड कट ऑफ आणि पुढची कंप्लीट प्रोसेस. एक्झाम ॲनालिसिस. आजचा पेपर कसा होता? मित्रांनो, आजचा पेपर ओव्हरऑल पाहिला तर इझी टू मॉडरेट होता. काही क्वेश्चन्स अगदी डायरेक्ट होते, पण काही ठिकाणी असे क्वेश्चन्स आले की 2 ऑप्शनमध्ये कन्फ्युजन निर्माण झाला. सब्जेक्ट वाईज पाहिलं तर जनरल नॉलेजमध्ये करंट अफेअर्सवर जास्त फोकस होता. मॅथ्स बेसिक कॅल्क्युलेशनवर होता. त्यामुळे ज्यांचा स्पीड चांगला होता त्यांना फायदा झाला. रिझनिंग थोडं ट्रिकी होतं. इथेच मेनी स्टुडंट्स अडकले. मराठी आणि इंग्लिश मॉडरेट लेवलचे होते. एक इम्पॉर्टंट ऑब्झर्वेशन, ज्यांनी 70 ते 80% अटेम्प्ट केला आहे त्यांची चान्स स्ट्रॉंग आहे. पण इथेच गेम बदलतो. अटेम्प्ट केला म्हणजे सिलेक्शन पक्का नाही. ॲक्युरेसी खूप महत्त्वाची आहे. स्टुडंट्सचे कॉमन क्वेश्चन्स. पहिला प्रश्न, कट ऑफ किती जाईल? एक्झॅक्ट कट ऑफ कोणीही सांगू शकत नाही. दुसरा मोठा प्रश्न, रिझल्ट कधी लागेल? साधारणपणे 20 ते 30 दिवसात रिझल्ट लागतो. म्हणजे मे एंड किंवा जून सुरुवातीला रिझल्ट येण्याची शक्यता आहे. आणि इथेच अनेक स्टुडंट्स मिस्टेक करतात. रिझल्ट येईपर्यंत काहीच करत नाहीत. पण स्मार्ट स्टुडंट्स इथेच पुढच्या तयारीला सुरुवात करतात. तिसरा प्रश्न, नेक्स्ट प्रोसेस काय आहे? एक्झाम नंतर लगेच सिलेक्शन होत नाही. कंप्लीट प्रोसेस असा असतो: रिटन एक्झाम, रिझल्ट किंवा मेरिट लिस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, फायनल सिलेक्शन लिस्ट. DV-मध्ये खूप कॅन्डिडेट्स रिजेक्ट होतात, कारण डॉक्युमेंट्समध्ये छोटी छोटी मिस्टेक असते. DV-साठी डॉक्युमेंट्स 10वी-12वी मार्कशीट, कास्ट सर्टिफिकेट जर लागू असेल, नॉन क्रिमी लेअर, डोमिसाईल, ID प्रूफ. एकही डॉक्युमेंट मिसिंग असेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून आत्तापासूनच डॉक्युमेंट्स रेडी ठेवा. वेटिंग लिस्टमधून सिलेक्शन होऊ शकतं का? हो, आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे. दरवेळी काही कॅन्डिडेट्स जॉईनिंग घेत नाहीत. त्यामुळे वेटिंग लिस्ट मूव्ह होते. म्हणून जरी मार्क्स थोडे कमी असले तरी होप सोडू नका. खूप वेळा सिलेक्शन वेटिंग लिस्टमधून झालेलं आहे. रिझल्ट येईपर्यंत अफवावर विश्वास ठेवू नका. ऑफिशियल वेबसाईटवरच अपडेट चेक करा. टेलिग्राम किंवा यूट्यूबवर फेक कट ऑफपासून सावध रहा. आणि सर्वात महत्त्वाचं, आत्ता तुम्हाला जे वाटतंय ना टेन्शन, ते सगळ्यांनाच वाटतं. पण जो कॅन्डिडेट शांत राहतो आणि नेक्स्ट तयारी सुरू ठेवतो, तोच शेवटी सिलेक्शन घेतो. एक्झाम एप्रिल 2026. रिझल्ट मे एंड किंवा जून स्टार्ट. DV रिझल्टनंतर 10 ते 15 दिवसात फायनल लिस्ट. जून किंवा जुलै. कंप्लीट प्रोसेस साधारण 5 ते 2 महिने लागू शकतो. मित्रांनो, पेपर मॉडरेट होता. ज्यांनी चांगला अटेम्प्ट केला आहे त्यांची चान्स स्ट्रॉंग आहे. पण फायनल सिलेक्शनसाठी पेशन्स आणि स्मार्ट प्लॅनिंग खूप महत्त्वाची आहे. तुमचा स्कोअर काय आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच सरकारी भरती अपडेट्स, रिझल्ट, कट ऑफ आणि कंप्लीट गायडन्ससाठी रावीस करिअर अड्डा चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. मी भेटतो पुढच्या इम्पॉर्टंट अपडेटमध्ये. धन्यवाद.